सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे धामक तालुका नांदगाव खांडेश्वर जिल्हा अमरावती. आपले नम्र समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच युवक मंडळ धामक. काय होते म्हणजे हे प्युअर मराठी आहे आपली. आपण जास्त टँडर नसतो बोलत. कोण बसा हा जास्त शुद्ध बोलल्या ना तर कुठचं टिंब कुठं जाते. मला 2-3 वेळा अनुभव आहे. म्हणून एक जण म्हणे तुम्ही म्हणे भाषा नका बदलत जाऊ. म्हणून आम्ही पुण्याला गेलो तर आपलीच, आम्ही द्वारकेला गेलो तर आपलीच हाणत जाऊ वराडी. वराडी चटकाच असा आहे का मोठ्या मोठ्याले जागेवर बसून देते. लोक म्हणते का नाही भल्ला कावलं बा संसाराले. मग रावण शंकरजीला म्हणतो शिवजी माझी एक इच्छा आहे. कोणती? कदा मी लिंप निर्झरी निकुंज कोटरे वसन. निकुंज म्हणजे ज्या घरामध्ये पवित्रता आणि सदाचार संपन्नता असते त्याला कुंज म्हणतात. कोण्याही घरावर कुंज नाव शोभत नाही. अजूनही लक्षात ठेवा, शास्त्राचं मत पहा. काही काही घरावर कुंज नाव लिहिलं असते. शांती कुंज नाव घरावर, शांती कुंज. आणि दिवसभर मेंढरायचा कोको बाजार घरात. बुडी बुड्याले शिवाय देते, नातू बुडीची टिंगल करते, पोट्ट बापावर सर्क होते आणि नाव शांती कुंज. कायचं शांती कुंज आहे ते? तिथं काही लिहू नको. घरावर नाव लिहित असताना त्या घराच्या नावासारखे वागान तर त्या नावाचा अर्थ आहे. मातृपितृ छाया टाकतात, मायबाप वृद्धाश्रमात पाठवता. त्याच्यापेक्षा भूताची छाया लिहिना घरावर. कायले मायबापाची छाया लिहिता काही और वागता काही और. वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान असं नाही. बोले तैसा नुसता बोलतो नाही. संप्रदायाचे तत्वज्ञान किती शुद्ध आहे. बोले अधिक तैसा चाले. टोपलभर सांगतण्यापेक्षा कवडीभर आचरण. ज्याच्या वैकुंठवासी गुरुवारी अमृत बाबाजीचे शब्द होते कीर्तनातले. वैकुंठवासी गुरुवारी अमृत बाबाजी म्हणायचे बघा, कीर्तनकाराला 2 तासापुरते पाहू नका. कारण 2 तास आपल्या वाणीने, आपल्या वाक्चातुर्याने कोणी समाजाला बसू शकतो. कीर्तनकारच बसवतो लोकांना. याच्यात नवल नाही. लोक तमाशातही बसतात. पण अमृत बाबाजी म्हणायचे कीर्तनकाराला 2 तास नका पाहू, त्याचे 22 तास पाहतो कसा वागते. तर त्याचे 22 तास जर परमार्थात जात असन तर त्याचे ते 2 तास तुम्ही जीवनामध्ये ग्राह्य धरा. म्हणून अमाप श्रीमंती आहे, पण सुख येईल हे सांगता येत नाही. श्रीमंती प्राप्त करणं महत्वाचं नाही. मिळालेल्या श्रीमंतीमध्ये समाधान आणि सुख मानणं फार महत्वाचं आहे. एवढ्या करता रावण म्हणतो माझी अशी इच्छा आहे शिवजी. कोणती? मला एकांतात जायचं आहे. हे कुंज कोटरे वसन. वसन म्हणजे वास्तव्य. मला इथं राहायचं आहे. शंकरजी म्हणे कोण नितातला काय? 7 कोटी घरं सोन्याची, 80,000 पत्न्या, ताकद कमी नाही. आणि एवढं सगळं असून तुलाही त्रास आला काय घरादाराचा? रावण म्हणे ह्या को बाजारात माय डोकसं फिरल्यासारखं झालं. मग माई एकच इच्छा आहे, अल्लग जाव, वस्ती कराव एकांतात. आणि तिथं जाऊन काय करा? मग उपमा खाव का पोहे खाव? नाही, शिवेती मंत्र मुच्चरण ओम नमः शिवाय सतत जप करावा. त्यानं माझ्या जीवनात काय होईल? कदा सुखी भवाम्यहम. मग 7 कोटी घरं सोन्याची असणाऱ्या मालकाले जर असं वाटते तर अधिक महिन्यात सासऱ्याची अंगठी घालून कुठं मिरवतो 10 ग्रॅमची. म्हणून तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगते कवाडी केली नाही. सांगते कवाडी
देखे मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशीळ. स्वभावता भजनशीळ म्हणजे याचा मूळ स्वभाव जर पाहिला तर भजनाचा आहे, पण भजनच जीवावर आहे आता अलीकडे. बाकी सगळं चालते आपल्याला, भजन नका सांगू. हरिपाठ सांगा, कीर्तन सांगा, भागवत सांगा, काकडा नका सांगू. काकडा असून तर आम्ही तारीखही घेत नाही. बऱ्याच भजनवालेचे हे शब्द मी ऐकले म्हणून बोलतो. आणि काय दुसऱ्या लोकांना म्हणतात तुम्ही काकडे दिसत नाही. आपले वारकरी असून जर तिरप पडेपर्यंत झोपते तर लोकांना कोण्या नाकानं म्हणता? मग सर्वात पहिले सुरुवात आपल्यापासून करा, समाज आपोआप आपल्या मागे येईल. आपण कुठंतरी चुकतो आहो याचा निष्कर्ष सांप्रदायिक माणसानं केला पाहिजे. भगवान वेदव्यासापासून या गादीची चालत आलेली पवित्र परंपरा आहे. या गादीची पवित्रता इतकी सुंदर आहे का या गादीहून नारद गेले, पराशर गेले, व्यास गेले, मोठे मोठे या गादीहून शुकाचार्यासारखे गेले. आणि तिथं तुमच्या माझ्यासारखा 2 टिपणं पाठ करून काहीतरी समाजाला भुलवण्याची भुलताप देऊन 2 तास केवळ त्यांचं मनोरंजन करतो. म्हणून कीर्तन असो, कथा असो, तुकडोजी महाराजांची एक ओवी सांगतो. कथा कीर्तन नुसते नसावे मनोरंजन, गावकऱ्यांचे व्हावया कल्याण, यासाठीच कार्यक्रम करावे. तुम्ही लाखो रुपये वर्गणी जमा करता, पैसे तुमचे फुकटचे नाही, लक्षात ठेवा. जरी तुम्ही श्रीमंत असाल तर पैसे काय वरतून पडले काय? का झाड आहे तुमच्या घरी पैशाचे? असं तर मला द्या 2-4 लाख. का असं झाडलं बा तर टोपलं भर नोटा निघते काय? पैशाचे झाड नसते. श्रीमंत जरी असाल पण श्रीमंताने पूर्वी दुःख भोगलेलं असते. आयता सुखी कोणी होत नाही. या जगात फुकट काहीच भेटत नाही. नुसता श्वासही घ्यायचा असला तर तोही फुकट भेटत नाही. एक सोडा लागते तर दुसरा घ्या लागते. टाला विठ्ठल. इस दुनिया में ऐसी कौन सी चीज है जो मुफ्त में मिलती है? काही फुकट भेटत नाही. मग मनुष्य जन्म प्राप्त झाल्यानंतर त्याच्या काही इति कर्तव्यता आहे. त्या दाखवल्या कोणी? त्याचं दर्शन कोणी करून दिलं? दर्शनकार 2 आहे, एक संत, दुसरं शास्त्र. तैसे अहितापासून काढिती हितदेवनी वाढविती, अन्नाही श्रुती परवती माऊली जगा. जगाच्या पाठीवर 3च लोक असे आहे जे निस्वार्थ प्रेम करतात जीवावर. पहिले संत, दुसरा देव आणि तिसरे मायबाप. आपला मुलगा 5 झाल्यानंतर मायला किती आनंद होते माहित आहे? बिचारीला काही समजत नाही शाळेतलं. दिवसभर आपली शेतामध्ये उन्हात तानात राबून राबून 1-1 रुपया जमा करून त्याच्या शाळेची फी भरते. आणि पोरगा अधिकारी होतो. ज्या वेळेला तिचा पोरगा एखादा साहेब होऊन उंच पदावर जातो आणि सगळ्या गावातले लोक कौतुक करतात, आई काय मुलावर तुम्ही सुसंस्कार टाकले असतील, हजारो लोक त्यांच्या पाया पडतात. त्यावेळेला आई जरी शिकली नसन, एक लक्षात ठेवा, आईला पेन धरता येत नाही, तिला सही करता येत नाही, पण त्या पोराच्या एका सहीनं लाखो रुपयाचं अडलेलं काम होते. त्या सहीच्या माग या आईचा अंगठा फार महत्वाचा असतो. ठला विठला. म्हणून पहिलं सूत्र आहे आईबाप, दुसरे सूत्र आहे संत आणि तिसरं सूत्र आहे शास्त्र. तस्मात शास्त्रम प्रमाणन्ते कार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्र विधानोक्त कर्म करतो मिहारसी. शास्त्रानं काय सांगितलं? तुम्ही म्हणा आम्हाला काय माहित, तुला काय त्यासाठी बोलावलं? तर मग शास्त्रानं काय सांगितलं आम्हाला माहित असतं तर इथं काय आलो असतो आम्ही? काही गोष्टी तुमच्यापर्यंत पोचत नाही, याला जबाबदार तुम्ही नाही, त्याला सर्वस्वी जबाबदार आम्ही लोक आहोत. एखादी कथा जर तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोचत नसेल किंवा तुकोबाऱ्याचं वाङ्मय जर तुमच्या पुढे सादर होत नसेल, त्याला जबाबदार तुम्ही नाही. कारण समाजाची जबाबदारी वक्त्याकडे दिलेली आहे शास्त्राने, प्रबोधन काळाकडे दिलेली आहे. प्र म्हणजे कल्याण आणि बोध म्हणजे विचार. आणि हे काही गलीवर पडलेले नसतात. शतेषु जायते शूराः. सुभाषित पहा. सहस्रेषु च पंडितः वक्ता च 10 सहस्रेषु दाता भवती वानवा. 100त एखादा शूर असतो. छत्रपती शिवरायासारखे काय गलीनं पडले भेटते काय? एखादाच वाघ घालते जन्माला. म्हणून वाघीन 12 वर्षातून एकदा जन्म देते पोराले, पण असा जन्माले घालते का सारा जंगल घाबरून टाकते.
नाही तर कोंबड्या बकऱ्या चालूच आहे आपलं. काही ढंग आहे का त्याच्या? मुर्गी के पूत घनो आगे पीछे थाट कोई चिल्ली ले अन हो गई बाटा बाट. मले 4 पोरं आहे. लहान सांगते लोक मले 4 पोरं आहेत, 5 एकर जमीन आहे, 2 4 व्हीलर आहे, 1 2 व्हीलर आहे, मी 4 पोराचा बाप आहे म्हणून मी भाग्यवान आहे. त्याले म्हणत असतो डुकराले 12 लेकर असते, तू काय 4 पोरं घेऊन मिरवत. माणूस कुठं ना कुठं आपला अहंकार जागृत करतो. रावण प्रत्येकाच्या लक्षात आहे. माणसं राम वाचत नाही पण रावण वाचल्याशिवाय राहत नाही. तुकोबारायांनी फालतू माणसाचं वर्णन केलं नाही पण रावणाचं केल्याशिवाय राहिले नाही. लंके माझी घरे किती ती ऐका, सांगत असे संख्या जैशी तैशी, कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी. एवढंच पाहायचं आहे आपल्याला. शुद्ध कांचन म्हणजे प्युअर गोल्ड, 24 कॅरेट, पत्रा नाही, बेंटेक्स नाही, पितळ नाही, पॉलिश नाही, प्युअर सोनं. आणि किती घरं? 7 कोटी घरं. तरी रावण एक दिवस भगवान शंकराकडे गेला आणि शिवाची स्तुती केली तांडव स्तोत्राने. जटाटवीट लज्जल प्रवाह पावित स्थले गलेवलंब्य लंबिताम भुजंग तुंड मालिकाम डमड्डमड्डमड्डमन्निनादमड्डमर्वयम चकार चंड तांडव तनोति न शिव शिवम. त्याच्यात एक श्लोक आला मधात. रावण माहित आहे काय म्हणतो शंकरजीला? कदा मिलिंप निर्झरी निकुंज कोटरे वसन शिवेती मंत्र मुच्चरन कदा सुखी भवाम्यहम. हे उदास झाल्यावरचे शब्द आहे बरं. जेव्हा माणसं घराले कावते म्हणून यश्यावत भूतलावर मनुष्य रूपाने अवतरित झालेल्या या जीवांचा उद्धार करण्याकरता संत आणि शास्त्रांनी मिळून ही एक सुंदर संकल्पना काढली. कारण बाकीचे साधनं, बाकीचे क्रम किंवा बाकीचे उपाय या कलियुगामध्ये माणसाला आनंद प्राप्त करून देणार नाही. आणि जीवनात सर्वात महत्वाची स्थिती आहे आनंद. सगळं भेटून जाईल, गाडी घोडी चप्पल बँक बॅलन्स सगळं भेटलं, पण चेहऱ्यावर उमटणारा आनंद हा खिशातल्या पैशानं कधी येत नाही. काही लोकांच्या खिशात करोडो रुपये पडले आहे पण त्याच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर असं वाटते का कितीक लोकांच्या लाता खाऊन आला या. भयावह चेहरे आहे काही लोकांचे, त्याच्याकडे पाहिल्यावर असं वाटते का मारते का काय आपल्याला. ते त्याचं म्हणजे विचित्र आहे ना हे. भगवंताने जे बनवलं, मुंडे मुंडे मतिर भिन्ना कुंडे कुंडे नवंपय, हा व्यक्ती तेवढ्या प्रकृती बनवल्या, एकसारखं बनवलं नाही. काहींच्या जवळ अमाप श्रीमंती आहे पण सारखं सुद्धा उभं राहू देत नाही देव. आणि तुकाराम महाराजांकडे काहीच नाही पण तुकोबाराच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर साऱ्या परिसरातले लोक तुकाराम महाराजांना औषध विचारासाठी आले. बरं, दुःख कमी नाही. पहिली पत्नी होती दुष्काळात गेली, सावकारी होती बुडून गेली, प्रॉपर्टी होती स्वतः आग लावली, जाळूनी संसार बैसलो अंगणी, लोकांनी नाही बुडवली. तुकोबारांनी स्वतः संपत्ती पूर्ण खाक करून टाकली, निसंग झाली तुकोबारा. एवढी दरिद्री कोणाच्या जीवनात आली असेल तरी तुकाराम महाराजांच्या चेहऱ्याकडे पाहिलं घंटाभर विचारच करे जगाचा. कोणी श्रीमंत जरी असं मग ते लोक तुकाराम महाराजांना विचार, का बाबाजी तुमच्या जवळचं सगळं गेलं, एवढं दुःख असून तुमच्या चेहऱ्यावर एवढी मोठी तेज कांती काही न झळकते, एवढा ग्लो कसा आहे, तुम्ही काय डव लावता काय? कोण्या साबणीनं तुमच्या चेहऱ्यावर एवढी मोठी हे फ्रेशनेस आला? तुकोबाराय म्हणतात हे साबणीचा परिणाम नाही. मग तुकोबारांनी ती औषध सांगितलं. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, खातो आनंदाचे लाडू, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका चरफडू घ्या रे तुम्ही, नका चरफडू नका
नका नका तर पडू घ्या रे तुम्ही नका तर पडू घ्या रे नका तर पडू घ्या रे तुम्ही तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू लाडू तडपणू द्या रे तुम्ही नका 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 तडफडू घ्या रे तुम्ही नका तडफडू तडफडू नका तडफडू घ्या रे तुम्ही नका 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 तडफडू घ्या रे तुम्ही तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू तुका म्हणे खातो आनंदाचे हे प्रसन्नतेचं मेडिसिन आहे तुकोबाराच्या शब्दात औषध तुका म्हणे खातो बेसनाचे लाडू लाडू काय योगा सांगतो तुका म्हणे खातो रव्याचे लाडू तुका म्हणे खातो मुरमुऱ्याचे लाडू तुका म्हणे खातो तिळाचे लाडू तुका म्हणे खातो राजगिऱ्याचे लाडू तुका म्हणे खातो शेंगदाण्याचे लाडू ह्या लाडूनं काय आनंद होते का जास्त झाला तर तराच आहे तो हे लौकिक वस्तू तुम्ही कुठपर्यंत आनंद आहे एखादा पदार्थ ताटातला आवडला कुठपर्यंत प्रेम आहे त्या पदार्थावर पोट भरत नाही तोपर्यंत म्हणून पहा ना तुम्ही लय विचार आहे जीवनात हे साधं नका समजू नुसतं परमार्थच नका करत दो जेवणाच्या ताटापासून विचार हा माणसाला साधं सुद्धा दुःख नाही आपल्या ताटात जर जिलेबी लहान वाढली आणि शेजारच्याले जर मोठी वाढली तर सारं जेवण होईपर्यंत मन दुखते त्याचं म्या कोणतं पाप केलं मला काऊन लहान दिली आता डबल आली तर बरं नाही तर किती पंचायत हे विचित्रता आहे ना जीवनामध्ये तुकोबार आहे म्हणतात हे बाकीच्या वस्तू टाका ना तुम्ही पण यानं आनंद सीमित आहे सीमित जेवणाचा आनंद हा कायम टिकतच नाही कसा टिकन जेवला बरं वाटते पण रात्र झाली सकाळ झाली का पुन्हा पोट हजर आहे महाराज 5 गोष्टी सांगितल्या शास्त्रानं ज्या कधी भरल्या नाही आणि याच्या पुढे भरण अशी आशा करू नका त्याच्यात पहिला जामाथा पहिले श्लोक सांगतो मग फटाफट सांगून देतो जामाथा जठरो जाया जातवेदो जलाशया न भरणे यत कृतवा जकारा पंच दुर्लभा सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे धामक तालुका नांदगाव खांडेश्वर जिल्हा अमरावती आपले नम्र समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच युवक मंडळ धामक